अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई, कत्तलीसाठी आणलेले 11 गोवंश जिवंत, अनेक आरोपी अटकेत. अमरावती बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी आणलेल्या 11 गोवंश जनावरांची सुटका केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 16 मे 2026 रोजी बडनेरा परिसरात करण्यात आली. माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे व गोवंश कत्तली विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पटेल नगर, चंद्रानगर, बैल बाजार मागील भागात छापा टाकला. पोलिसांना माहिती मिळाली होती की शोएब अहमद नावाचा इसमाने बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी गोवंश जनावरे आणून एका गोठ्यात दाबून ठेवली आहे. घटनास्थळी पाहणी केली असता टीनपत्राच्या शेडमध्ये 11 लहान मोठे गोवंश आखूड दोरीने बांधून ठेवलेले आढळले. पोलिसांनी पंचसक्षम सुमारे 2,60,000 रुपये किमतींचा 11 गोवंश ताब्यात घेतले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांना सुरक्षित संगोपनासाठी दस्तूरनगर येथील गौसंरक्षण संस्थेला दाखल करण्यात आले. या प्रकरणी प्राणी निर्दयत प्रतिबंधक कायद्यान्वये बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी शोएब अहमद अब्दुल आहद, वय 33, राहणार अल्मासनगर, जुनी वस्ती, बडनेरा. फरार आरोपी अब्दुल अयाज अब्दुल रऊफ, राहणार चंद्रानगर, बडनेरा. रेहान खान हमीद खान, राहणार अल्मासनगर, बडनेरा. ही कारवाई पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम गोंगे, रमेश धुमाड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत महेश इंगोले यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.